उस्मानाबाद जिल्ह्यात 3 तलाकच्या विरोधात लाखोंच्या संख्येनं मुस्लिम महिलांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढण्यात आलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातील असंख्य महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला। 3 तलाक बिलाच्या विरोधात मुस्लिम महिला रस्त्यावर उतरून आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चामध्ये सहभागी होत्या। केंद्र सरकारनं 3 तलाक या बिलाला मंजुरी दिल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला वर्गातून या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय। उस्मानाबाद शहरातील गाजी मैदान इथून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा धडकला। यामध्ये महिलांना महिला धर्मगुरूंच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळेस NTV न्यूज मराठीशी बोलताना मुस्लिम समाजाची इथं आपल्याला काळजी असेल तर आमच्या शैक्षणिक आर्थिक क्षेत्रामध्ये मदत करावी। आमच्या कुराण हदीस आणि या कायद्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये। कोणी केला तर आम्ही शांत बसणार नाही असंही त्यांनी सांगितलं। जो बिल बनाया है गवर्नमेंट ने, ये बिल पूरी मुसलमान फैमिली के खिलाफ है, क्योंकि इस बिल में कहा गया है कि अगर जो 3 ट्रिपल तलाक एक साथ देगा उसको 3 साल की जेल हो जाएगी और फिर उसका निकाह भी बाकी रहेगा। जब वो साल और उसको पोटगी भी देना पड़ेगी। जब वो शख्स जेल में जाएगा तो वो अपने फैमिली को पोटगी कैसे दे सकेगा? किस तरीके से वो जेल में क्या कुछ कमाएगा जो अपनी फैमिली को, अपने बच्चों को, बीवी को उसका खर्च चलाएगा, माँ बाप को, बहनों को? तो ये बिल इस तरह बहुत खिलाफ है और ये सिविल कोड को क्रिमिनल कोड बनाया गया है। ये क्रिमिनल कोड नहीं है, ये हमारी शरीयत का मामला है। इसमें और क्या होगा कि जब वो शख्स बाहर आएगा तो उसकी बीवी क्या उसको कबूल करेगी? वो क्या 3 तलाकच्या बिलाला विरोध करण्यासाठी मुस्लिम संघ मुस्लिम महिलांच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा या ठिकाणी करणार बघत आहात आपण। लाखोच्या संख्येने या ठिकाणी महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। महिलांच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आला। कॅमेरामॅन अनिल जाधवसह अल्ताफ जमादार, मी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, उस्मानाबाद।